काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्प आहे। नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप। मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा। मोदीजी किती वेळा नवरदेव बोहल्यावर चढणार? निवडणूक आल्यावर मोदी मुंडावळ्या लावून तयार असतात। नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा टोला। मुख्यमंत्री होतो, चपराशी झालो तरी चालेल, पण पुन्हा येईल। उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीका असते। ज्या ठिकाणी मोदींनी रोड शो केले तिथे भाजप पराभूत झाली। एक महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये 28 सभा घेतल्या। पंतप्रधान मोदींना ठाकरेंच्या शिवसेनेनं रस्त्यावर आणलं। संजय राऊतांचा मोदींवर जोरदार निशाणा। ठाकरेंनी राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांच्या महानतेबद्दल 5 वाक्य बोलून दाखवावीत। राहुल गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। मोदींनी नव्या भारताचा नवा मंत्र दिलाय। देशामध्ये कामधंदा मंद, मंदी प्रचंडम, फिर भी घमंडम। संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका। एका भाषेच्या वर्गासाठी पंतप्रधान मोदींचा रोड शो। मोदींच्या रोड शोसाठी पालिकेनं खर्च केला, तर नाशिकमध्ये शेतकऱ्यांना अटक केली। आदित्य ठाकरेंची मोदींवर टीका। मोदींच्या शक्ती प्रदर्शनाला कोणताही अर्थ नाही। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं। अंबादास दानवे यांची मोदींवर टीका। अरविंद सावंत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा लावरे तो व्हिडिओ। ज्यांना जेलमध्ये पाठवणार होते त्यांचाच प्रचार फडणवीस करतात। अरविंद सावंत यांचा फडणवीसांवर हल्ला। देशामध्ये महाराष्ट्रातील कृषी मंत्री होऊन गेले, मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक पैसाही दिला नाही। नाशिकमधील सभेमध्ये पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांना अजित पवारांची गैरहजेरी। तब्येत ठीक नसल्यामुळे अजित पवार कार्यक्रमांना अनुपस्थित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज सभांचा धडाका। दुपारी 2:30 वाजता मनमाडमध्ये जाहीर सभा, तर संध्याकाळी मुंबईमध्ये 2 ठिकाणी मुलुंड आणि कुर्ल्यामध्ये प्रचार सभांचं आयोजन। उद्धव ठाकरे यांची आज ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचार सभा। ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्यासाठी, तर कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्यासाठी सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंचा आज नाशिकमध्ये रोड शो। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रोड शो करणार। शरद पवारांचा नाशिकमध्ये आज 2 सभा, सटाणा आणि मनमाड या ठिकाणी प्रचार सभांचं आयोजन। नारायण राणे यांची आज मुंबईमध्ये जाहीर सभा। राहुल शेवाळे यांच्यासाठी संध्याकाळी सभेचं आयोजन। धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज रोड शो। संध्याकाळी 5 वाजता रोड शो करत शक्ती प्रदर्शन करणार। मुख्यमंत्री शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता। एका समाजाचं फतवा निघाला की विरोधकांकडे 90% मतदान होतं, मात्र आपल्याकडे 50 ते 55% मतदान होतं। अशी सुस्ती दाखवली तर मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। मोदींशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मोदींचा दिवसेंदिवस अहंकार वाढत गेला। 400 पारचा नारा देत मोदींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। भास्कर जाधव यांच्याकडून मिमिक्री करत मोदींवर टीका। काम असलं की भाजपवाले लाचार होतात। फडणवीसांनी केलेल्या टीकेवर हितेंद्र ठाकूर यांचा पलटवार। मीच सर्वांना निपटून टाकणार, हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य। घाटकोपरमधील दुर्घटनेची ठाकरेंनी जबाबदारी घ्यावी। ठाकरेंच्या सेनेची पालिकेमध्ये सत्ता होती, ते नाकारता येणार नाही। उगाच ब्लेम गेम करू नका, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला। घाटकोपर पेट्रोल पंप होर्डिंगमधील किती कमाईवर मातोश्रीवर जाते? वार्षिक कमाई 50 कोटी रुपये। मातोश्री आणि भांडुपला किती हिस्सा मिळतो? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून किरीट सोमय्या यांचा सवाल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा 60% ढिगारा काढण्यामध्ये यश। रेस्क्यू ऑपरेशन सुरूच। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकांकडून शोध सुरू। भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। जलजीवन मिशन योजनेचा बोदवडमध्ये खेळखंडोबा। कॉन्ट्रॅक्टरना काम कसं देता येतील आणि पैसा कसा कमवून घेता येईल यावरच गुलाबराव पाटलांचा भर। आणि आमदार असून देखील चंद्रकांत पाटील बोदवडला पाणी देण्यासाठी कमी पडले, रोहिणी खडसे यांचा निशाणा। महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील असं चित्र। दिंडोरीमध्ये तुतारीला मत द्या, जयंत पाटील यांचं नागरिकांना आवाहन। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 3 मंत्र्यांवर मोठी जबाबदारी। शंभूराज देसाई, उदयन सामंत, दीपक केसरकर यांच्यावर मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी। राष्ट्रवादीचे बाळ्यामामा हे भाजपच्या कपिल पाटलांची बी टीम। तसंच शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली आहे। भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा गंभीर आरोप। धुळ्यामध्ये पुरोगामी संघटना आणि गट संस्थांचा एकमतानं काँग्रेसला जाहीर पाठिंबा। काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छा यांना धुळ्यामधून पाठिंबा दर्शवला। पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी सी व्हिजिल या ॲपच्या माध्यमातून
1500 तक्रारींवर कारवाई. राज्यामध्ये 4000वर पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीला परवानगी. हिंगणघाट शहरामधील अनधिकृत होर्डिंग टॉवरवर ऑडिट करून कारवाई करण्याची मागणी. ठाकरे गटाकडून नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर नंदुरबार पालिका सतर्क. यवतमाळच्या आर्णीमध्ये घरकुलाचा हप्ता मिळत नसल्यानं एकाकडून आत्महत्येचा प्रयत्न. पंचायत समितीसमोर युवकाकडून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. अमरावती जिल्ह्यामध्ये निवडणूक काळामध्ये 66 बळीराजांच्या आत्महत्या. जानेवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये 118 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. निवडणुकांमुळे आत्महत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संभाजीनगरमधील पाण्याच्या योजना रेंगाळल्यामुळे न्यायाधीश थेट रस्त्यावर उतरले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, RM जोशी यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेची पाहणी. मराठवाड्यामध्ये चारा छावणीमध्ये गुरांची गर्दी वाढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खोजेवाडी गावातील छावणीवर तब्बल 700 गुरं दाखल. चारा आणि पाणी उपलब्ध नसल्यामुळे गुरांना चारा छावणीचा आधार. महाराष्ट्रामध्ये यंदा 10 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये देशात आणि राज्यामध्ये मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्ह. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांची TV9 मराठीला माहिती. नांदेड, लातूर, इंदापूर, यवतमाळ, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं. धान पिकाला धोका. भाजीपाला त्याचबरोबर इतरही पिकांचं नुकसान. तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. विदर्भ वगळता राज्यामध्ये उर्वरित भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. किनारपट्टीवरील तापमानामध्ये सरासरीपेक्षा 3% वाढ. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. येवल्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी झाडांची पडझड. गाळ्यांचे पत्रे उडाल्यानं नागरिकांचंही मोठं नुकसान. नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. नंदुरबार तळोदा रस्त्यावर झाड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीला मोठा अडथळा. नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. शेती पिकांचं मोठं नुकसान. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं तात्काळ मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे आंब्यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान. पुण्याच्या इंदापूरमधील केळी बागांना अवकाळी वादळ आणि वाऱ्याचा मोठा फटका. काढणीला आलेल्या केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूरच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. किल्लारी, रेणापूर, निलंगा या भागातील पिकांचे मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. नंदुरबारच्या सातपुड्यामधील दुर्गम भागातील नर्मदा शाळांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान. तर बांधकामासाठी ठेवलेल्या साहित्याचं देखील नुकसान. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. देसाई यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश. नाशिकमध्ये पावसामुळे 513 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसाचा 41 गावांना फटका. नांदेडच्या मानार कालव्यात घाणीचं साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याला धोका. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रांग शेवाळे महामार्गाची दुरवस्था. वारंवार तक्रार देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. नंदुरबारमधील वाढत्या तापमानाच्या ट्रान्सफॉर्मरला झळा. तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होऊ नये यासाठी कूलरची व्यवस्था. तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याच्या संभाव्य धोक्यामुळे खबरदारी. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याला फटका. 25 ते 30% भाजीपाल्याची आवक घटली. सध्या दर स्थिर. पुढील आठवड्यामध्ये मात्र भाज्यांचे दर वाढण्याचा अंदाज. नवी मुंबई फ्लॅश मॉबद्वारे मॉलमध्ये मतदार जनजागृती. महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम. नाशिकच्या सटाण्यामध्ये कांद्यावर चित्र काढत मतदानाचं आवाहन. चित्राद्वारे कांद्यावर शेतकऱ्याच्या प्रश्नांचा देखील उल्लेख. जळगावमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांची कुचंबना. BLOंनी व्यक्त केला संताप. वार्षिक मानधनासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतपेट्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवल्या. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त. सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. दुष्काळी परिस्थितीमुळे 37 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा. धुळ्यातील दिवाणमळा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर खरेदीची वेळ.
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणामधील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट, तर जिल्ह्यातील 22 पाझर तलाव कोरडे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती. जिल्ह्यामध्ये 312 टँकरनं पाणी पुरवठा. पाथर्डी तालुक्यामध्ये सर्वाधिक 99 टँकरनं 5 दिवसांत पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांची पायपीट. सांगलीमध्ये तांत्रिक कारणं न दाखवता पाणी पुरवठा करा. पाणी टंचाईची परिस्थिती पाहता विभागीय आयुक्तांच्या सूचना. चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागातील नागरिकांची पेयजलासाठी वणवण. संतप्त नागरिकांनी ताडोबाला जाणारा रस्ता रोखला. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये प्रदूषणामुळे पंचगंगा नदीच्या किनारी मृत माशांचा खच. मृत माशांचं पिंडदान करत युवा महाराष्ट्र सेनेकडून आंदोलन. जळगाव रेल्वे स्थानकावर हरवलेली बॅग पोलिसांनी अवघ्या 3 तासामध्ये शोधून काढली. महिलेला 80,000चे दागिने परत करण्यात आले. शहर पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरी. नाशिकच्या मालेगावातील अंजक गावामध्ये 8 वर्षीय मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको. राहत्या घरातून मुलगी बेपत्ता झाली होती. आरोपीला अटक झाली नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही, ग्रामस्थांचा इशारा. अकोला शहरातील अशोकराज अंगडिया सर्व्हिस कंपनीवर आयकर विभागाची धाड. सकाळी 6 वाजल्यापासून कुरिअर कंपनीमध्ये आयकरच्या अधिकाऱ्यांचा तपास. रत्नागिरीच्या राजापूरमधील श्रमिक पतपेढी सहकारी संस्थेमध्ये चोरी. पतपेढीतील 200 तोळे सोन्याची चोरट्यांकडून लूट, तर जवळपास 1.5 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता लंपास. नागपूरमध्ये दुकान चालवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या 3घांना अटक. बर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा. आरोग्य विभागाकडून रक्तदानाचं आवाहन. बीडमध्ये जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यामध्ये आरोपी न करण्यासाठी मागितली 1 कोटींची लाच. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह 3घांवर गुन्हा दाखल.